संघाला आपण पाहिला होता पहिला सामना मनोरी संघाने चांगल्या पद्धतीने जिंकला होता। चांगलं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं होतं ते या संघाकडून। तोच संघ आता मालवणी संघाची भिडेल। मालवणी संघाची आपण फलंदाजी पाहिली ते डोंगर धावांचा जमवला होता आणि चांगली फाईट त्यांना दिली होती ते कोंडाई संघाने आणि त्या फाईट मध्ये कोंडाई संघ हा पराभूत झाला आणि मालवणी संघ हा विजय झाला। आपल्या फलंदाजीच्या जोरावरती हा संघ विजय झालाय। आता पाहूया ह्या सामन्यामध्ये काय घडतंय। सलामीची जोडी मैदानात मनोरी संघाकडून। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आले धर्मेंद्र। स्ट्राइक साठी वीरेश, नॉन स्ट्राइक साठी स्वप्नील। आपण स्वप्नीलची फलंदाजी पाहिली होती। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता तो। चांगली फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता ते स्वप्नील याने। ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो। डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीतून आपण ही स्पर्धा पाहू शकतो लाईव्ह। पहिलं षटक वैयक्तिक पंचांच्या डाव्या बाजून मारा करतील धर्मेंद्र। अनुभव असा गोलंदाज आहे। आपण मागच्या सामन्यात त्यांची गोलंदाजी पाहिली होती। स्ट्राइक साठी आहे वीरेश, नॉन स्ट्राइक साठी स्वप्नील। सोयी करण्याचा प्रयत्न आहे आणि आता मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता। चांगला चेंडू बाईच्या स्वरूपात पंच वळतायत। चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय तो धर्मेंद्र यांच्याकडून। निश्चितच फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु एक नशीब म्हणावं लागेल। चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून पॉइंटच्या दिशेने गेला आणि तिकडे एक धाव मिळाली। पाईच्या स्वरूपात संघाचं खातं खोलतायत या स्वप्नील। आक्रमक फलंदाज, डावखुरा फलंदाज आहे। ऍडव्हान्टेज त्याच्या बाजूने, हवेचा जो ऍडव्हान्टेज आहे तो त्याच्या बाजूने आहे आणि त्याचा फायदा दादा आपण पाहिलात की मागच्या मॅच मध्ये स्वप्नीलने घेतला होता। चांगली फलंदाजी केली होती। त्याच्या पट्ट्यामध्ये जे चेंडू आले होते त्यांनी ते षटकाराच्या बाहेर लगावले होते। हा चांगलीच आक्रमक खेळी खेळतायत। चांगला चेंडू पहा, मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणामुळे पंचांनी बाद घोषित नाही केलेले आणि बॅटची वाटतं कडा लागलेली आहे। या एकादवर धावसंख्या वाढत चालली ती। दोन धावा बिनगडी बाद, 2 धावा। पहिलं षटक मार्गस्थ धर्मेंद्र यांचं राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत। फिल्डिंग रेस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे फक्त 2 क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर असतील। रिव्हर्स चिट मारण्याचा प्रयत्न असफल ठरला। चांगला चेंडूला खाली राहिल्यामुळे काही रिव्हर्स चिप मारण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि थोडं पाहायचं आहे। पाणी आहे। हॅलो, चालू असलेला सामना होता मालवणी मास्टर्स वर्सेस MGSC मनोरी। खेळाडूला दुखापत झाली आहे। मित्रांनो काळजी घ्या खेळताना। आपल्याला क्रिकेट आयुष्यभर खेळायचंच आहे पण हे काळजी घेत जा, गार्ड यूज करत जा कारण चेंडू आपण दादा बघतोय उन्हाचा तडाखा खूप आहे। डिहायड्रेट बॉडी होते। तिथे गेल्यानंतर धावण्याला किंवा खेळण्यासाठी जे प्रयत्न खेळाडू करत असतात त्यासाठी डिहायड्रेट झालं तर
नुकतेच आपल्या बॉडीवर त्याचा परिणाम होतोय साहजिकच. आणि तुला माहिती असेल की हे मास्टरचे खेळाडू आहेत, म्हणजे मला वाटतं 40 वर्षावरील आहेत सर्व. त्यामुळे सतत थोडंफार पाणी पित राहा, बॉडी वॉर्मअप करा. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. पहिल्या षटक हाताळत आहेत धर्मेंद्र. पहिल्या षटकात फक्त 2 धावा गेलेल्या आहेत. पहिल्या षटकातील चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. ब्लॉकचा चेंडू होता, परंतु बाईच्या स्वरूपात मला वाटतं 2 धावा भेटत आहेत डिक्लेअर झोनमध्ये. या 2 धावा धावसंख्या वाढत चालली ती 4 धावा. बिनगडी बाद 4 धावा मनोरी संघ. चांगलं षटक हाताळत आहेत धर्मेंद्र. पॉवर प्लेचं षटक आहे. पहा, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं सहज शक्य नाही. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं म्हणजेच एक मोठी कामगिरी करण्यासारखं आहे. कारण फिल्डिंग सर्व सर्कलमध्ये असते, फक्त 2 क्षेत्ररक्षण मुभा दिलेली असते सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी. त्यामुळं एक एक चेंडू हा व्यवस्थितरित्या टाकण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. नक्कीच आपण पाहतोय की धर्मेंद्र यांची कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यांना फलंदाजांना जखडून ठेवलंय, कोणताही फटका मारत नाही. आता पण बाईच्या आणि डिक्लेअरच्या स्वरूपात धाव आल्या. जर तो चेंडू अडवला गेला असता तर निर्धाव चेंडू गेला असता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा फटका होता. बाईची खूण करतात आपले पंच. एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. चांगलं जखडून ठेवलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये धर्मेंद्र यांनी. याच फलंदाजांनी आपण मागच्या सामन्यात पाहिलं, चांगली तडाखेबंद फलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र आता ती कामगिरी त्यांना करता येत नाहीये, कारण एक आक्रमक आणि एक अनुभवी गोलंदाज आहेत धर्मेंद्र, ते त्यांच्या समोर गोलंदाजी करतात. त्यामुळे त्यांना ते जखडून ठेवण्यात यश आलंय आणि धर्मेंद्रचा अनुभव कुठेच कमी पडत नाहीये. आपल्याला दिसतोय की अनुभवाच्या जोरावरती ते चांगली गोलंदाजी करतायत आणि जखडून ठेवलंय फलंदाजांना. कोणताही मोठा फटका मारून देत नाही. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत, पण अजूनही कोणता मोठा फटका आलेला नाही. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू पाहूया किती धावा जमवत आहेत. विकेट्स येत आहेत, षटकार येतोय, चौकार येतोय, कारण हे षटक आहे पॉवर प्लेचं. एकदा पाहूया फलंदाज बाद होऊ शकतो का. चांगली फेकी केली होती, तिकडे 1 धाव घेतली. फलंदाज बाद निश्चित होऊ शकला असता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज निश्चितच बाद होऊ शकला असता आणि रिस्क घेणं गरजेचं. कारण स्वप्नील मागच्या सामन्यात आपण पाहिलं की खूप चांगली फलंदाजी केली होती. जरी 1 एक्स्ट्रा धाव गेली असली तरी त्याचा मोठा फायदा म्हणजे झाला नाहीये, कारण जर फलंदाज बाद होऊ शकला असता तर मोठा धक्का बसला असता मनोरी संघाला. सचिन, बरोबर आहे तुझं म्हणणं, कारण हा मोठा गडी बाद करण्याचा प्रयत्न असेल, सातत्याने प्रयत्न करतील मालवणी मास्टर्स संघ, कारण मोठा मासा जाळायला भेटला. धावसंख्या झाली ती 7. बिनगडी बाद 7 धावा मनोरी संघ. सेमीफायनलचा सामना आहे आजच्या सत्रातील. हा सेमीफायनलचा सामना मालवणी मास्टर्स वर्सेस मनोरी MGSC मधली गल्ली. या 2 संघामध्ये वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आहे फ्लिन. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या षटकामध्ये 23 धावा असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला तोच गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये त्याला शेवटचं षटक दिलं होतं. आता मात्र त्याची वर्णी वरती लागली आहे, कारण त्यांनी ते चांगलं षटक टाकलं होतं. अजूनही आक्रमक फलंदाज क्रीज वरती आहेत, त्यामुळे कर्णधाराचा एक मानस असेल की ह्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, आता सुद्धा याचा फायदा आपल्याला होऊ शकतो, म्हणून कदाचित फ्लिनला वरती दिली आहे. कारण मनोरी संघातील एक तडाखेबाज फलंदाज मैदानात उपस्थित आहे. त्यांनी त्यांची फलंदाजी पाहिलेली आहे अगोदरच्या सामन्यामध्ये, आणि तो मोठा मासा आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न असेल मालवणी मास्टर्स संघाचा. त्याच्याच मागे यांची वाटचाल सुरू आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे, कारण आपल्याला टाइम पाहिजे. शेवटचा सामना आपल्याला फायनलची मॅच खेळायची, ती 5 षटकाची खेळायची आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एका षटकाचा सुद्धा खेळ संपतो. एका षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 वरती, बिनबाद 7. अजूनही गडी मिळवता आलेला नाहीये मालवणी संघाला, मात्र जखडून नक्कीच ठेवले. आता पाहूया फ्लिन आपल्या संघाला कर्णधाराची किती साथ देतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता,
मिस्ट्रोक शॉट होता आणि तिथे एक चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धाव रोखू शकत नाहीये. एक धावनेच्या संघाच्या धावसंख्येत भर 7. आपण पाहिलं तर शेवट मागचं जे षटक टाकलं धर्मेंद्र यांनी, निश्चितच त्या जर बाईच्या धावा गेल्या नसत्या तर अजून स्कोर कमी झाला असता. पण तिथून जी आउटफिट आपली एवढी फास्ट आहे, जर तिथून चेंडू सुटला तर निश्चितच 2 धावा किंवा इथे लेग साईड ऑफ साईड आपण कोणत्याही साईडला बघितलं, आउटफिट फील्ड असल्यामुळे फास्ट असल्यामुळे चेंडू जसा टप्पा पडेल चेंडू टप्पा पडल्यावरती बाउंड्रीच्या दिशेने निघून जाऊ शकतो. आता मात्र डावखुरा फलंदाज स्वप्नील एक आक्रमक फलंदाज आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. हो आपल्या संघासाठी किती धावांपर्यंत मजल मारतोय, कारण गोलंदाजी तेवढीच ताकदीची आहे, फलंदाजी तेवढीच ताकदीची आहे. चांगला चेंडू टाकला होता, कडक चेंडू आहे आणि फलंदाजाला बीट करतोय. निर्धाव चेंडू जातोय. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. फलंदाजाला बीट करण्यात यश येते मालवणी संघाच्या. म्हणून मी दादा म्हणत होतो की कदाचित कर्णधाराचं एक मनच असेल की फ्लिनने वरती यावं आणि एक चांगली गोलंदाजी करावी आणि विकेट्स मिळवाव्या ज्या आक्रमक फलंदाज आहेत त्यांच्या. कारण मैदानात जो उपस्थित फलंदाज आहे, आज तडाख्याबाद फलंदाज आहे, याची खेळी पाहिलेली आहे मालवणी मास्टर्स संघाने. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फ्लिंट पाटील यांचा चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू टाकल्यात, मला वाटतं एकच धाव दिलेले आहे. पाहूया पूर्व 3 चेंडूमध्ये किती धावा काढतात, कुठला फलंदाज बाद होतोय ते. निश्चितच कौतुक करावं लागेल फ्लिन याचं. त्यांनी टप्पा अचूक टप्पा ओळखलाय की टप्पा इथे पडला तर फलंदाजाला मारता येणार नाहीये आणि त्या आपण पाहतो की व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. आता एकदा पाहूया, स्लो चेंडू आहे, झेल होऊ शकतो का, परंतु चांगला प्रयत्न केला होता कॉट अँड बोल्ड करण्याचा फ्लिन याने, परंतु एक नशीबाची साथ म्हणावी लागेल स्वप्नील याची आणि तिथे एक धाव मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला आता पाहायला मिळतंय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फ्लिन याच्याकडून आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते. आता चेंडू लो फुल टॉस होता, नक्कीच फलंदाज मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो मिसस्ट्रोक झाला आणि एकच धाव मिळाली. त्या नक्कीच चौकार मिळू शकला असता, परंतु गोलंदाजाच्या चेंडूची गती कमी असल्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातच राहिलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्को फ्लिंट पाटील आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू आणि LBW बाद दिलेला आहे, पायचीत बाद झालेला आहे फलंदाज विरेश. पहिला धक्का पोचतोय मनोरी संघाला. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिला झटका मिळतोय वीरेश याच्या स्वरूपात. चांगलं जखडून ठेवलंय फ्लिन याने. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय फ्लिन याच्याकडून आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण शेवटचं षटक ज्याने हाताळलं होतं तो आता जो गोलंदाज आहे तो दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता. त्याची वर्णी लागली होती, कारण आक्रमक फलंदाज क्रीजवरती होते आणि त्यांना बाद करण्याची जबाबदारी होती ती फ्लिन याच्यावरती. कर्णधाराला साहजिशी खेळी आपल्याला म्हणावी लागेल दादा की त्यांनी चांगलं षटक टाकलंय, म्हणजे चालू असलेले षटक चाकतोय तो आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो यशांक. पाहूया यशांक आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. दुसरं षटक मैदानात सुरू आहे, काहीशी संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू असताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे 1-9. शेवटचा चेंडू आहे, पाहूया किती समाचार घेतोय यशांक फ्लिन याचा. चांगला अचूक टप्पा मिळालाय, चांगली जागा मिळाली फ्लिन याला की जिथे जर टप्पा पिच केला तर चेंडू यष्टीरक्षका हातात जातोय. तोच पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि आता मात्र निर्धाव चेंडू होता, पण तिथे एक धाव. पाहूया पंच वळतायत. निश्चितच आपण पंचांच्या 22 स्वरूपाचा एक धाव आहे. निश्चितच चांगला चेंडू टाकला होता. कौतुक आहे फ्लिन याचं, कारण त्याने पाहिलं की फलंदाज सफल होतोय तर बॉडी लेंथने चेंडू टाकला तर निश्चितच हा चेंडू निर्धाव जाऊ शकतो. गतीमध्ये परिवर्तन केलं, चांगला फास्ट चेंडू टाकला आणि एक धाव मिळाली तिकडे संघाला 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 10. 2 षटकांचा खेळ संपतोय 1-10 डीजे.
थँक्यू थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन आले आहेत. ओव्हर द विकेट मारा करतील मिथुन. मिथुनने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, आपण पाहिली, जखडून ठेवलं होतं संघाला, 2 षटक टाकले होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येईल कारण आता फलंदाजी बदलली आहे. यशांक आलाय, त्याच्यासाठी फलंदाजी आहे. डीप स्क्वेअर साठी 1 आहे. त्यानंतर फाईन लेगच्या दिशेला आपण पाहतोय. फलंदाजी किती चांगली होती या येणाऱ्या 3 षटकात आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलंय मिथुन. यशांक एक आक्रमक फलंदाजी करणार आहे, तसंच अनुभवी गोलंदाज आहे तो मिथुन. पुन्हा एकदा सफल होऊन करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, होऊ शकलं असतं, परंतु तिथे 1 धाव निश्चित मिळते. चेंडू जर अडवला गेला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु 1 धाव. मी म्हणतो मगापासून की नशिबाची साथ कदाचित आता स्वप्नीलच्या बाजूने होती, आता यशांकच्या बाजूने आहे. आता फलंदाज बाद होऊ शकला असता, पण तिथे एक जीवदान मिळतंय असंच म्हणावं लागेल ते यशांक्याला. डावखुरा फलंदाज आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन असेल तर फलंदाजांना एक, क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना एक टेन्शन असतं की नेमका क्षेत्ररक्षक कुठे लावायचा, आणि त्याचं आपण प्रात्यक्षिक आपण पाहतोय की वारंवार आपल्याला फील्ड चेंज करावी लागते कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे. बरोबर आहे सचिन, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षण दबाव पडतो. साहजिक आहे, क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. चांगला चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा पण बॉल स्पिन होतोय, ऑफ ब्रेक केलेला, मला वाटतं काहीच समजलं नाही. निर्धाव चेंडू, नक्कीच एक लॉलीपॉप चेंडू होता, षटकार होऊ शकला असता, परंतु तिथे मिथुनचं कौतुक करावं लागेल कारण फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. तो बघतोय पहिल्यापासून की सफल होऊन खेळण्याचा, तर गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा अवांतर धाव. हा एक चुकीचा चेंडू म्हणावा लागेल मिथुन यांच्याकडून, कारण एवढी चांगली गोलंदाजी करत असताना किंवा कदाचित काही वेगळा प्रयत्न सुद्धा असू शकतो मिथुन यांचा चेंडू बदलण्याचा किंवा काय. पुढचा चेंडू मिथुन याचा आखू टप्प्याचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया 2 धावा घेत आहेत का. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक येतोय, पण तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत. निश्चित 2 धावा चोरल्यात असंच म्हणावं लागेल. चांगलं बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. ते मनोरी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14 वरती. तिसरं षटक सुरू आहे. काहीसा स्लो गेम आपल्याला चालू पाहायला मिळतोय कारण जर त्यांचं, मला मालवणी गोलंदाजाचं अभिनंदन करावं असं वाटतं कारण आक्रमक फलंदाजांना त्यांनी आत्तापर्यंत शांत ठेवलेलं आहे. मनोरी संघाचे आक्रमक फलंदाज आहेत, त्यांना आत्तापर्यंत मालवणी संघाने शांत ठेवलेलं आहे. आणि हा उंचावून टोललेला आहे चेंडू, पाहूया कुठे जातोय, आणि चेंडू झालेला आहे सीमा रेषे पार, षटकार. आताच बोललो मी की मनोरी संघाला शांत ठेवलं आणि षटकाराने दाखवून दिलं की आम्ही शांत नाही आहोत. खुशी बीच जायली त्या बंदरावरती, एरगलची सनामानी जीव माझा लागलाय तुझे जीवाला, होशील तू माझा धनी. काही पोरी हाय बघा शिकलेली, गाईत इंग्लिश गाणी. थँक्यू डीजे. निश्चितच दादा आपण जसं म्हणालात की आक्रमकता, कारण आता तिसरं षटक मैदानात सुरू आहे, आता त्यांना आक्रमक करण्याची गरजच आहे कारण 5 षटकांचा हा सामना आहे. एक फलंदाज बाद झालाय, अजून एक खूप फलंदाज आहे मनोरी संघाकडे. आणि आपण मागच्या सामन्यात पाहिलं की स्वप्नील आक्रमक फलंदाजी करत होता आणि खूपच जवळजवळ 9व्या 10व्या एसटी वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, आणि हा निर्धाव चेंडू जातोय. चांगला टप्पा म्हणावा लागेल मिथुन याच्याकडून. षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु निर्धाव चेंडू गेलाय. पुढचा चेंडू मिथुन याचा, पुन्हा एकदा मारलेला फटका आहे, आणि आता चेंडू म्हटलं स्लॉग मध्ये होता, आणि हा जर 8 धावा असत्या तर निश्चितच 8 धावा मिळू शकल्या असत्या. एवढा चेंडू लांब गेलाय, चांगला फटका म्हणावा लागेल. हवेचा जो झोत आहे त्या झोताच्या प्रमाणे त्यांनी चेंडू मारला होता आणि त्याला हवेची साथ मिळाली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 26. 3 षटकांचा खेळ संपतोय 26. काहीच महागडा आता षटक म्हणावं लागेल मिथुन यांचं, कारण 2 षटकार आले, चांगली गोलंदाजी केली होती परंतु टप्पा चुकला. स्लॉग मध्ये चेंडू होता आणि तो पोचवला षटकाराच्या बाहेर स्वप्नीलने. कारण मॅन ऑफ द मॅच का होता मागच्या सामन्यात हे आपण पाहतोय.
कळशी नेऊ उमराचे पाण्याला, चल चल जाऊ कळशी नेऊ उमराचे पाण्याला, बँड बघा वाजतंय वराड्यात. वैयक्तिक दुसरं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय फ्लिन, ज्याने एक बळी मिळवला होता आणि 3 धावा दिल्या होता. तोच फ्लिन गोलंदाजीसाठी आलाय. आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल तो मनोरी संघाला. जर चांगले चेससाठी जर एक चांगलं तुम्हाला टोटल बनवायचे असेल तर निश्चितच तुम्हाला 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा जमावावे लागतील आणि ती आक्रमकता आहे फलंदाजांकडे. पाहूया एक यशस्वी गोलंदाज फ्लिन. पहिला पुन्हा एकदा पाहूया, चेंडू जातोय सीमारेषे पार, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. खरोखर कौतुक करावं लागेल. निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु तिकडे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत आहे संतोष कोळी. एक चांगले क्षेत्ररक्षक आहे. असं वाटत होतं की चौकार जाईल चेंडू, पण तिकडे चांगलं उडी मारून क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या डीप स्क्वेअर लेगला संतोषाने. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 28. चौथं षटक सुरू आहे. चांगला चेंडू होता, चांगली फटकेबाजी आता आपल्या यशांकडून पाहायला मिळते. सुरुवात केली आता मात्र फसवा चेंडू टाकलाय. पाहूया, निर्धाव चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन आणि स्लो चेंडू केला. आधीचा चेंडू जो होता तो कमीत कमी 100च्या स्पीडने असेल आणि आत्ताचा चेंडू जो आहे तो 80च्या स्पीडने, म्हणजे व्हेरिएशन करतोय फ्लिन. त्यांनी ओळखलं की आता पुन्हा एकदा ऑन साईडला हा फलंदाज फटका खेळू शकतो, पण त्यांनी गती ओळखली आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक फ्लिन याच्याकडून पाहायला मिळतंय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पहा, आपण मास्टरचे सगळे खेळाडू आहेत, आपण खेळाडू बघतोय कारण यांच्याकडे सध्या अनुभव खूप आहे. कोणता फलंदाज कोणता फटका मारू शकतो याचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती जे गोलंदाज आहेत ते गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू फ्लिन याचा यशांसाठी पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र अवांतर धाव. अवांतर धावण्याची संघाच्या धावसंख्येत बरं संघाची धावसंख्या पोहोचली 29. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला फ्लिन कडून. एक अवांतर चेंडू आहे, निश्चितच काही फरक पडत नाहीये त्याचा. पुढचा चेंडू फ्लिन याचा यशांसाठी आणि आखू टप्प्याचा चेंडू होता आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय बॉडी लेनच्या दिशेने. चांगले यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू, क्या बात आहे फ्लिन. काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा जखडून ठेवलंय यशांकला. यशांक मात्र फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र स्लो डिलिव्हरी आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडू. आपण कौतुक करावं तेवढं थोडं आहे फ्लिन याचं, कारण 4 चेंडू आपण 3 चेंडू म्हणतोय आपण की निर्धाव टाकले सलग. एक अवांतर धाव गेले, पण त्या अवांतर धावेचा फायदा मात्र नाहीये, कारण पुढचे दोन्ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आपण व्हेरिएशन पाहतोय, चांगला टप्पा, अचूक टप्पा, बॉडी लेन आपण पाहतोय त्या फ्लिनच्या गोलंदाजीमध्ये. निश्चितच चांगला फलंदाजाला, आक्रमक फलंदाजाला जखडून ठेवलंय ते फ्लिन. आणि शेवटचा चेंडू पाहूया यशांक आक्रमकता वाटतोय का आणि आता मात्र पाहूया झेल होऊ शकतो काय. संतोष कोळी आहेत आणि एक असांचा झेल आणि यशांक बाद. चांगलं उभं करून ठेवलं होतं क्रीज वरती यशांकला. आता आपण पाहताय की चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे याचा फरक किती पडलाय. आणि जो मागच्या सामन्यातला शेवटचं षटक टाकलेला गोलंदाज होता त्याने आता 2 षटकं टाकलेत. साहजिकच आहे, मागच्या शतकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती. ते संघाने पाहिलं आणि त्याला 2 षटकं टाकण्यास मुभा दिली आणि त्या मुभामध्ये तो चांगलं परिवर्तन करून त्याने धावसंख्या झाली ती 29 धावा झालेल्या आहेत. 4 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या 29. 2 गडी बाद मनोरी संघ. शेवटचं षटकातील 6 चेंडूचा खेळ उर्वरित. पाहूया काय करतात. मैदानात उपस्थित जोडी आहे ती स्वप्नील आणि किंजल. धावसंख्या झाली ती 29.
4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 29. 2 बाद 29. नवीन फलंदाज किंजल त्याची जागा घेण्यासाठी अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया 6 चेंडू मध्ये स्वप्नील किती धावा जमवतोय. मागच्या सामन्यामध्ये 42 धावा कुठल्या होत्या त्या स्वप्नील याने आपल्या संघासाठी. शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक शिवा भंडारी. आपण पाहूया या गोलंदाजाकडे खूप अनुभव आहे आणि ऑफ ब्रेक लेग ब्रेक टाकण्याची कुवत असलेला हा गोलंदाज आहे. आपण जर ऍक्शन बघितली तर आपल्याला कळत नाहीये की नक्कीच कोणता टर्न येतोय किंवा काय. स्वप्नील स्ट्राईक साठी आहे. पाहूया पहिला चेंडू आहे अवांतर चेंडू आणि तिथे यष्टीरक्षण गचाळ यष्टीरक्षण होतंय. खूपच चेंडू अवांतर होता त्यामुळे टोटल अवांतर धावांचा शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक बाकी आहे त्यानंतर ट्रॉफ्या घेऊन यायचंय. शेवटचं षटक बाकी आहे. दीपक आणल्यात. हे खूप 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपण पाहतोय ट्रॉफ्यांचं स्वागत. आपण असं ट्रॉफ्यांचं स्वागत कधी कुठे पाहिलं नसेल. असं ट्रॉफ्यांचं स्वागत नाचत गाजत आणि वाजत हे आपल्याला पाहायला मिळतंय. खूप सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं वर्ष आहे. निश्चितच असं वाटतंय की खूप अनुभव आहे दादा. ह्या मुलांनी ज्या मॅच भरवल्यात त्या पहिल्या भरवल्यात पण हे नियोजन असं वाटतंय की कमीत कमी 15 ते 20 वर्ष मॅच भरवत आहेत. असंच वाटतंय. नियोजन चांगलं आहे आयोजन चांगलं आहे. तसंच त्यांना हातभार लावला त्यांचे देखील आभार मानतो. त्यामुळे ते आयोजन नियोजन चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी त्यानंतर ट्रॉफी बघा. एखादी मूर्ती आपण विसर्जनाला किंवा घरी येतोय. माझा मालवणी कोली वाडागाव माझा मालवणी कोली वाडागाव माझा मालवणी कोली वाडागाव माझा मालवणी कोली वाडागाव. थँक्यू डीजे. वाजत गाजत ट्रॉफ्यांचं आगमन होतंय. मैदानामधून ज्या आपल्या ट्रॉफ्या आहेत त्या सगळ्या वाजत गाजत आल्यात. निश्चितच हे मालवण गावामध्येच होऊ शकतं मला असं वाटतंय कारण हे असं कुठे दिसतं जात नाही. विजयी मिरवणूक निघते. ट्रॉफ्यांची मिरवणूक विजय होण्याच्या आधी कधीच निघत नाही. तो आज बहुतेक डेंगा बॉईजचा जो मानस होता तो त्यांनी पूर्ण केलाय. अभिनंदन मित्रांनो. अशाच टुर्नामेंट भरवत राहा आणि असेच एंटरटेनमेंट करत राहा. माझा मालवणी कोली वाडागाव 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 माझा मालवणी कोली. फटाक्यांच्या आतिषबाजी आपण पाहतोय. ट्रॉफ्यांचं आगमन होतंय. खूप सुंदर मित्रांनो. बच्चे पार्टी आपण पाहतोय डान्स करतायत. हे यंग जनरेशन आहे येणारं जनरेशन आहे जे पाहतायत आणि असंच ते पण नियोजन करतील तुमचं बघून किंवा काय ज्या गोष्टी आहेत आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून आपण या गोष्टी बघतोय. चला मुलांनो या साईडला या. बाळांनो या साईडला सगळेजण. सामन्यास सुरुवात करायची आहे. माझा मालवणी कोली वाडागाव माझा मालवणी समगादेवी बँडचे दिशेश कोळी जितेंद्र कोळी
मास्टर्स आपण व्यासपीठावरती यायचंय. पहिल्या षटकामध्ये षटकार मारलेला आहे शेवटच्या षटकामधील. पुन्हा एकदा टोळलेला आहे, पुन्हा एक षटकार. 2 चेंडू मागे शिवायनं 2 षटकार ठोकलेले आहेत. थँक्यू डीजे. हॅलो. 2 चेंडूंवरती 2. समगादेवी बँड यांचा सत्कार होतोय स्टेजवरती. धन्यवाद मित्रांनो, आम्हाला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. वाजत गाजत ती आपण ट्रॉफी पाहिली ते समगादेवी बँड यांच्या माध्यमातून घेऊन आले होते. काहीच महागडं षटक सुरुवात होतंय ते शिवा यांचं. काहीच लेन आणि लाईन मिळत नाहीये असं वाटतंय. संघाची धावसंख्या पोहोचली 44 वरती. 4 षटकांमध्ये काहीसा ब्रेक लागला होता धावसंख्येला. पण मी म्हणालो होतो की स्वप्नील असा एक आक्रमक फलंदाज आहे, तो कोणत्याही क्षणाला सामना फिरवू शकतो. जवळजवळ 2 चेंडूंमध्ये 15 धावा आल्या शिवा यांच्या. आणि आता मात्र पुन्हा एकदा पाहूया तिथे क्षेत्ररक्षण होतंय का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा घेण्यात यश आले ते मनोरी संघाच्या फलंदाजाला. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वप्नीलनेच ठेवली आहे, कारण आता स्वप्नील सेट झालाय आणि चांगली फलंदाजी करतोय स्वप्नील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 2 बाद 46. शेवटचं षटक मैदानात आहे. पाहूया किती धावापर्यंत मजल मारतायत ते मनोरी संघ. अजून 3 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा मारलेला फटका आहे आणि मिड विकेटच्या दिशेने पाहिलेला तिसरा षटकार. षटकारांची आतिषबाजी करतोय स्वप्नील आणि चेंडू मात्र त्याच्या टप्प्यात येतोय, त्यामुळे टप्पा काही सोडणार नाहीये. कारण हवेचा जो झोत आहे तो बरोबर ज्या फलंदाज आहे त्याच्या बाजूने आहे. नंतर आपण पाहतोय 3 षटकार आलेत. ह्याच्या आधी षटकार आले नव्हते, पण आता मात्र स्वप्नील आक्रमकता पवित्र केले आणि बॉलचा बरोबर समाचार घेतोय. त्यासाठी मला वाटतं तो वाट बघत एक म्हणजे षटक असं आलं पाहिजे की त्या षटकामध्ये आपल्याला कमीत कमी 25 ते 30 धावा काढता येतील. त्याचबरोबर आता 4 चेंडूचा समाचार घेत त्यांनी 20 धावा ठोकल्या. 3 षटकार आणि 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक शिवा यांचा. आला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय करतायत. मैदानात उपस्थित जोडी आहे किंजल आणि संघाची धावसंख्या पोहोचली 52 वरती. अर्धशतक फलकावरती लागले. आतापर्यंत 4 चेंडू आणि 23 धावा दिल्या आहेत. काहीच महागडं षटक म्हणावं लागेल शिवा यांचं, कारण 3 षटकार आलेत या षटकामध्ये. आक्रमकता आता दाखवतोय स्वप्नील, आपल्या संघासाठी धावा जमवतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा जमवतोय स्वप्नील आपल्या संघासाठी, कारण त्यांचा सुद्धा मानस असेल की 60-65 आपला फटका असावा. अरे आता मात्र पाहूया काय घडतंय मैदानात. 22च्या स्वरूपात 2 धावा. कदाचित ह्याच टप्प्यांची गरज होती असं वाटतंय की जर हा टप्पा असता निश्चितच धावा झाल्या नसत्या, परंतु जे टप्पे पडले ते सगळे बॅट टप होते आणि ते जे टप होते त्यांनी सगळे ओळखले आणि त्याला पुरेपूर समाचार घेतला स्वप्नील याने. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल स्वप्नील याची. मॅन ऑफ द मॅच का होता हे तो दाखवून देतोय, कारण आपण धावा जमवू शकतो. आपल्याकडे स्ट्राईक राहिली तर आपण धावा जमवू शकतो, हे समीकरण स्वप्नीलचं होतं. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया फलंदाज बाद होतोय का, पण 2 धावा पूर्ण करतायत. चांगलं रन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला आणि काहीच महागडं षटक ठरतंय ते मालवणी संघाकडून शिवा यांचं. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 56 वरती. विजयासाठी 57 धावा, 30 चेंडू 57 धावा. निश्चितच असे चेंडू आले असते तर धावा झाल्या नसत्या दादा, पण जे सगळे चेंडू होते ते अगदी
म्हणजे बॅटच्या आणि याच्यामध्ये होते, त्यामुळे सगळे षटकार गेले. पहा ओपनर फलंदाज आला होता, स्वप्नीला ओपनर फलंदाज आला होता, शेवटपर्यंत थांबला. त्याला माहिती आहे मला कुठलं तरी षटक एक भेटेल की त्याच्यामध्ये 11 मारा करू शकतो मी, आणि त्याचीच संधी साधून त्यांनी या षटकामागे 3 षटकार आणि दुहेरी एकेरी धावा जोडून या षटकामागे तब्बल 27 धावा ठोकल्या. आपल्या संघासाठी मौल्यवान धावा ठोकल्या. एकूण त्यांनी यानंतर होणारा सामना आहे चिंचोली गाव वर्सेस गावदेवी दहिसर. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चिंचोली गाव स्वप्नील यांनी 16 चेंडूचा सामना केला आणि 40 धावा ठोकल्यात. आपल्या संघासाठी एक आक्रमक आणि चांगली खेळी मानावी लागेल. ओपनर फलंदाज आलेले शेवटपर्यंत नॉट आउट राहिले आणि एक संघाला आपला चांगला हातभार लावून दिला आणि चांगली धावसंख्या संघासमोर ठेवलेली आहे. अपोजिट संघासमोर खरोखरच कौतुक मानावं लागेल स्वप्नील यांचं. शेवटच्या षटकामध्ये तर आपण पाहिलं तर 27 धावा आल्या. चांगलं जखडून ठेवलं होतं मालवणी संघाने, पण हा गेमच असा आहे, अनिश्चितता आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं. कितीही चांगला बॉलर असेल, कारण बॅट्समन हा सुद्धा त्याच ताकदीचा असणार आहे, कारण तो सुद्धा खेळण्यासाठी आलाय. त्यामुळे हे होऊच शकतं क्रिकेटमध्ये. हे काही नवीन नाही आहे. 6 चेंडू 6 षटकार होतात, त्यामुळे हे होणं काही नवीन नाही आपल्यासाठी. पण एक चांगल्या गोलंदाजाला जर षटकार किंवा चौकार आले तर निश्चितच फलंदाज कुठेतरी डिमोटिव्ह होतो आणि त्याची लेंथ अँड लाईन बिघडून जाते. सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे. ते 30 चेंडू 47 धावा. मालवणी 57
हॅलो चेक. दहिसर संघाचा संघनायक आपण यायचं आहे. चिंचोली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी मैदानात आलाय. आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो. या चिंचोळ गाव आणि गावदेवी दहिसर यांच्यामध्ये नाणेफेक होते आणि नाणेफेक करतायत निलेश कोळी. मास्टरचे प्लेयर्स आहेत निलेश कोळी. या नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय? विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 57 धावा. पाहूया मालवणी संघ किती धावा जमवतोय. स्ट्राइक साठी प्रमोद, नॉन स्ट्राइक साठी मिलन. नाणेफेकीचा कॉल जातोय दहिसर संघाच्या आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय ते चिंचोली गाव संघाला फलंदाजीसाठी. दरम्यान सामन्याला सेकंड इनिंगला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा स्वप्नील पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल. डावखुरा गोलंदाज आहे. स्ट्राइक साठी प्रमोद. दोन्ही मॅन ऑफ द मॅच समोरासमोर. पाहूया. आणि आता मात्र अवांतर चेंडू. समीकरण तेच होतंय. 2-3 आपण मॅच बघतोय दादा की अवांतर धावण्याची संघाचं खातं खोललं जातंय. संघाची धावसंख्या 1 झाली आहे. पहिला चेंडू अवांतर आहे. स्वप्नील बॉलिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स, बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहिलं की चांगली फलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू स्वप्नीलसाठी लिगली डिलिव्हरी होती का पाहूया. चांगला चेंडू टाकला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ब्लॉक हेल्थचा चेंडू होता पण परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव आहे. संघाचं खातं खोललंय. अजून वैयक्तिक खातं खोलायचंय प्रमोद यांचं. 57 धावांची आवश्यक 57 धावांची आवश्यकता आहे ती मालवणी मास्टर संघाला. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. पाहूया. हवेचा जोर मात्र आपल्याला बदलताना दिसतोय. स्वप्नील याचा पुढचा चेंडू प्रमोदसाठी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. पाहूया तिकडे क्षेत्ररक्षण होतंय का. आणि 4 धावा. खणखणीत असा चौकार प्रमोदच्या बॅट मधून निघालेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा जमवणं गरजेचं आहे कारण 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे फलंदाजांना एक चान्स असतो की तिकडे धावा जमवू शकतो आणि तेच काम आपल्याला प्रमोद करताना दिसतंय. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की प्रमोदने पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा जमवल्या होत्या. त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल का पुन्हा. जर संघावरचा दबाव हटवायचा असेल तर हेच एक शतक असतं की ज्या शतकामध्ये आपण पाहिजेत मीन्स जेवढं सरासरी त्याच्या व्यतिरिक्त आणखीन धावा जोडू शकतो. कारण हे पॉवर प्लेचं शतक आहे. 2च क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर असतील. याची रिव्हर्स चीट मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव काही रोखू शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणालो आहे. एका धावावर धावसंख्या वाढत आली ती 6 धावा. बिनगडी बाद 6 धावा. मालवणी मास्टर्स संघ जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 57 धावांचं. पॉवर प्लेचं शतक हाताळते ते स्वप्नील. एक चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज देखील आहेत. चांगली मेहनत घेत आहेत आपल्या संघासाठी, मनोरी संघासाठी. साधारण 11 ते 12च्या धावसंख्ये सरासरीने धावसंख्या जमवायची ती मास्टर्स मालवणी मास्टर्स संघाला.
त्याचाच पाठलाग करताना आपण पाहतोय. कारण प्रमोद आता बघत होता पॉईंट आणि गलीच्या मध्ये जो गॅप होता तिथून जर चेंडू निसटला असता, आउटफील्ड फास्ट असल्यामुळे निश्चितच चौकार मिळू शकला असता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. स्वप्नीलचा पुढचा चेंडू हवेत मारलेला चेंडू आहे, पाहूया झेल होऊ शकतो का. आणि स्वतः झेल खाली आहेत गोलंदाज, आणि आता मात्र चुकी होते. निश्चितच जज होऊ शकला नाहीये. आणि तिथे 4 खेळाडू होते आणि 4 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडलाय. एक चांगली विकेट मिळू शकली असती मिलन याच्या स्वरूपात, कारण मिलनकडे एवढी ताकद आहे की तो कोणताही सामना फिरू शकतो. आणि हा जर झेल होऊ शकला असता तर त्याचा फायदा होऊ शकला असता मनोरी संघाला. पण एक जीवदान म्हणावं लागेल ते मिलन याला. पहिल्याच षटकामध्ये मिलन याला जीवदान मिळतंय. या जीवदानाचा किती फायदा घेतोय पाहूया. आता मात्र प्रमोद आहे स्ट्राईकला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 वरती. 57 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. स्वप्नील डावकरा फलंदाज प्रमोदसाठी पुन्हा एकदा पाहूया झेल होऊ शकतो का. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, पुन्हा एकदा होत नाहीये झेल. तिथे क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. 2 धावा पूर्ण केल्यात प्रमोद आणि मिलन याने. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अशीच फटकेबाजी करत राहायला लागणार आहे. जर तुमच्या सरासरी षटकांपेक्षा जर जास्त धावा आल्या तर तुमचं बर्डन कमी होणार आहे. आणि त्याचंच प्रात्यक्षिक प्रमोद आपल्याला दाखवतोय की मी जर आत्ता फटकेबाजी केली तर येणाऱ्या षटकांमध्ये आम्हाला खूप धावा कमी कराव्या लागतील आणि पॉवर प्लेमध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा जमू. 15 ते 16 धावसंख्या जमवण्याचा मानस होता असेल. पण पाहूया आता काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल कदाचित. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा मारलेला आहे फटका आणि तिथे क्षेत्ररक्षण होतंय मिड विकेटला. 1 धाव घेतली आहे. दुसरी धाव घेत आहेत का पाहूया. आणि एकच धाव. प्रमोदचा नकार होता. रन्स होऊ शकली असती परंतु प्रमोदचा नकार होता आणि एकच धाव. कोणती रिस्क घ्यायची नाही प्रमोदला, कारण त्यांना माहिती आहे जसं स्वप्नीलने वेट अँड वॉच हे जे 17 अवलंबलं होतं तसंच आता प्रमोदने केलंय की आपल्याला रनआउटची विकेट नको आहे किंवा आत्ता कोणत्याही विकेट द्यायची नाहीये ती मनोरी संघाला. कारण जर एखादं षटक आपल्याला मिळालं तर आपण 15 ते 20 धावा नक्कीच जमवू शकतो. चांगलं माणूस आहे मला वाटतं प्रमोद यांचं, की त्यांनी ठरवलं आहे की आपण एकेरी दुहेरी धावा बरोबर भर देऊ आणि मध्ये एक चौकार षटकार मारून हा जो रन रेट आहे 12च्या आसपास तो सहजरित्या पार करू. त्यासाठी मैदानात पिचवर उपस्थित आपलं राहणं जरुरी आहे. त्यासाठी न रिस्क रिक्स न घेता आपण हा सामना आपल्या खिशात घालूया. त्यासाठी प्रमोद यांनी षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे बिनबाद 10. 57 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे ती मालवणी मास्टर्स संघाला. 24 चेंडू 47 धावा. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आहे रोहित. चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती आधीच्या मॅच मध्ये. रोहित याच्याकडून खूप अनुभव असलेला गोलंदाजी आहे. चांगलं व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. तेवढंच चांगला एक फलंदाज आहे प्रमोद. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मिस झालाय. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. चांगली यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी फास्ट आहे पण क्लोज किपिंग चालू आहे त्यांची, कारण फलंदाजाला त्यांना फ्रंटफुटवरती येऊन द्यायचं नाहीये. कोणताही आक्रमक फटका मारून द्यायचा नाहीये. त्यासाठी फर्स्ट स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्यांनी आणि जी किपिंग आहे ती क्लोज किपिंग ठेवली आहे प्रमोदसाठी. पुढचा चेंडू रोहित याचा प्रमोदसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. बाहुल्या चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने आणि एक झेल घेतोय. एक आक्रमक फलंदाज बाद होतोय. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा, कव्हरच्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न करत होता प्रमोद, पण निश्चितच एक चांगली विकेट म्हणावी लागेल. रोहित एक विकेट टेकिंग बॉलर आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने विकेट घेतली होती आणि आत्ता सुद्धा त्यांनी विकेट मिळवली आपल्या पहिल्या षटकामध्ये. पाहूया बसलेला मालवणी संघाला बसलेला हा मोठा धक्का आहे, कारण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता आउट होतोय तर थोडंसं बर्डन असेलच मॅन ऑफ द मॅच जो फलंदाज आउट झाला त्याचं. पण मालवणी संघाकडे फलंदाज खूप आहेत. कोणताही सामना फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. तसंच गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर मनोरी संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे सुद्धा व्हेरिएशनवाले गोलंदाज आहेत. कोणताही सामना कोणत्याही वेळेला फिरू शकतात असे गोलंदाज आहेत. दादा इथून तुम्हाला काय वाटतंय की सामना काय होईल आणि कोणत्या दिशेला झुकू शकतो, की अजून वेळ आहे सामना झुकण्यासाठी? अजूनपर्यंत खूप वेळ आहे सामना झुकण्यासाठी, कारण पहिलं षटक झालेलं आहे. आता दुसरं षटक मार्ग असते फक्त. आणखीन 4 षटकं बाकी आहेत मालवणी संघाकडे. सामन्यामध्ये चढ उतार पाहायला भेटेलच आपल्याला, कारण दोन्ही संघ अवाढव्य संघ आहेत. धावसंख्या तेवढी काही जास्त नाही, सरासरी मला वाटतं 12च्या आसपासच आहे, 12च्या खालीच आहे. त्यामुळे हा सामना मला वाटतं चुरशीचा होईल असं वाटतंय. नक्कीच सामना चुरशीचा होईल, पण आपण जेव्हा चेस करत असतो तर त्यावेळी एक बर्डन असतं
की आपल्याला सरासरी मेंटेन ठेवणं किंवा त्यापेक्षा धावा जादा बनवणं हे गरजेचं असतं. पण आता असं झालंय, एक विकेट गेली आहे. आता पाहूया जे फलंदाज आहेत ते फलंदाज आपल्या या षटकामध्ये किती धावा जमवत आहेत. ऑलरेडी 2 चेंडू या षटकातले झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा सामना करायचा आहे. 4 चेंडूमध्ये सरासरी धावसंख्या जमवायच्या, म्हणजे एखादा षटकार एखादा चौकार हे करणं गरजेचंच आहे. त्यामुळे बर्डन असेल रुपेशवरती. पाहूया ते बर्डन किती कमी करतोय रुपेश आपल्या संघासाठी आणि किती धावा जमवतोय. चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित याच्याकडून. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली होती प्रमोद याची. नवीन फलंदाज रुपेश मारा करेल पंचांच्या डाव्या बाजून रोहित. पाहूया रुपेश रोहित काय होते पाहूया. शफल झालेत. पुन्हा व्यवस्थित मारण्याचा फटका आहे आणि चेंडू मधलं स्वाग मध्ये तिकडे आणि 6 धावा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. गती ओळखली चेंडूची, टप्पा ओळखला, रिव्हर्स स्वीप खेळले आणि 6 धावा खणखणीत षटकार. रुपेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. मी हेच म्हणत होतो की ही फटकेबाजी करण्याची गरज आहे. एखादा चौकार षटकार आला तर मॅचची जी सरासरी आहे ती निश्चितच पूर्ण होऊ शकते आणि ते काम पहिल्या चेंडूवरती रुपेशने केलंय. किंवा काय पुढचा चेंडू रोहित याचा रुपेशसाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा फटका होता. फुल टॉस चेंडू होता आणि निश्चितच हा फटका खेळण्याची गरज नव्हती. मारू शकले असते परंतु लो फुल टॉस होता आणि फलंदाज बाद होते रुपेश. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. सरासरी धावसंख्या जमवताना हे एक अंडर प्रेशर मध्ये खेळताना असं वाटतं की मालवणी संघ अंडर प्रेशर मध्ये आहे. पण हा एक चुकीचा शॉट म्हणावा लागेल रुपेश याचा. कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर प्रॉपर रिव्हर्स स्वीपच्या शॉट मध्ये त्यांनी मारला होता आणि दुसरा चेंडू मात्र त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मिस झाला आणि त्रिफळाचीत. रुपेश बाद. 16 धावसंख्येवर बसलेला दुसरा धक्का. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी सचिन. कमालची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये रोहित याच्याकडून. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16. 2 बाद 16. दुसरं षटक सुरू आहे. सरासरीसाठी काहीच धावा शिल्लक असताना एक षटकार आला होता आणि त्या षटकाराच्या मोबदल्याच्या नंतर रोहितने जे व्हेरिएशन केलं आणि रुपेशची विकेट मिळवली. कमालीची गोलंदाजी, कमबॅक म्हणावं लागेल ते रोहित याचं. आता पाहूया सचिन आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16. सरासरी 11 ते 12च्या धावसंख्येने पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या पोहोचली 16 वरती. पाहूया सचिन आपल्या संघासाठी धावा किती जमवतोय. रोहित मारा करेल सचिन याला. पंचांच्या डाव्या बाजून रोहित याचा पुढचा चेंडू. पाहूया पहिला चेंडू आहे आणि आउट मारलेला आहे. लेग साईडला मारलेला फटका. पाहूया काय होते आणि 6 धावा. कमालीचा षटकार सचिन याच्याकडून. तो फॉरवर्ड स्क्वेअर लेगला मारलेला फटका होता आणि फटका प्रयत्न तिकडे केले होते परंतु शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाऊन 6 धावा आहे. चेंडू स्लॉग मध्ये होता. पुरेपूर समाचार घेतला आणि 6 धावा खेचून आणल्यात. मला वाटतं संघाची धावसंख्या पोहोचते 22 वरती. पण प्रेशर नक्कीच आहे फलंदाजांवरती पण प्रेशर कमी करण्याचं काम सुद्धा फलंदाज येऊन करतायत. पण एक चुकीचा शॉट जर खेळलात तुम्ही तर त्याची तुम्हाला शिक्षा म्हणून तुमची विकेट किंवा आहे. शेवटचा चेंडू आहे. रुपेशने पण हेच कामगिरी केली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. आपल्या संघाला एक सुस्थितीत नेऊन ठेवलं होतं. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू रोहित याचा सचिनसाठी. पुन्हा एकदा आहे पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव मिळाले. शतरक्षक आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मिलन नक्कीच पूर्ण धावा करतील 2. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का. नाही. येस नो मध्ये तिसरी धाव घेता आलेली नाहीये. 2 धावा. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24. 12 चेंडू 24 धावा झाल्यात. विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे ती मालवणी संघाला. आणि आपण म्हणतो की जसं दादा म्हणत होतो आपण की 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 33 धावांची म्हणजे सरासरी 11 धावांची दादा धावा करण्याची गरज आहे आणि ते काम आता आपण पाहिलं की होऊ शकलं असतं आणि ते पॉसिबल आहे. क्रिकेटमध्ये काहीही पॉसिबल आहे. ते पॉसिबिलिटी आपण आता पाहिली आहे एका षटकामध्ये. रोहितने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती पण फलंदाज असतो गोलंदाज असतो. तुम्ही
जर एखादा शॉट खेळलात, एखादा चुकीचा चेंडू पडला तर त्याचा पुरेपूर फायदा आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे मग सांगतो इकडे चेसिंगला तेवढं काय हार्ड जात नाही, कारण आउटफील्ड फास्ट आहे, हवेचा वेग असतो ऑफ साईडच्या दिशेने, याचा पुरेपूर फायदा घेत आहेत रिव्हर्स चिटच्या स्वरूपात फलंदाज. आणि लेफ्ट हँडर बॅट्समॅन असेल त्याला तर काय एकदमच सहज शक्य होतं. हवेचा वेग आहे, आउटफील्ड फास्ट आहे, त्या कारणामुळे चेसिंगला जास्त काही अवघड जात नाही मला वाटतं, आणि मालवणी फलंदाजी सोपी होते. मालवणी मास्टरचं होम ग्राउंड आहे, त्यांना ऍक्टिव्हिटी इथे काय होत असते, कोणत्या वेळेला काय होईल हे नक्कीच माहीत असतं. होम ग्राउंडवरती आपला एक फायदा होतो, पण तेवढं बर्डन सुद्धा असतं, कारण आपली लोक असतात, आपल्या लोकांसाठी जिंकायचं असतं, ते बर्डन एक वेगळं असतं. हरलो तर आपली चर्चा होते, जिंकलो तर आपली चर्चा होत नाही. आता मात्र मिलन स्ट्राईक साठी आहे, तो मालवणी मास्टर संघाचा. 18 चेंडू 33 धावा, 11ची सरासरी. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आले यशांत. एक आक्रमक फलंदाजा, एक जीवदान मिळालं होतं मिलन याला. पाहूया जीवदानाचा किती फायदा घेतोय मिलन. 4 क्षेत्ररक्षक आले होते आणि चेंडू पडला होता त्यांच्यामध्ये. यशांत याचा पहिला बॉल पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल, बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न केला होता, चेंडू अडवण्याचा. नक्कीच निर्धाव गेला असता. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, यस नो करत एकच धाव पूर्ण होईल. आता पाहूया सचिन स्ट्राईकला आलाय, त्याने मागच्या षटकामध्ये षटकार खेचून आपल्या संघाला एक सरासरीपर्यंत पोहोचवली होती. तोच सचिन आता संघासाठी किती धावा जमवतोय पाहूया. आणि पुढचा चेंडू यशांग्याचा आपल्या संघासाठी किती महत्वाचा ठरतोय ते पाहूया. यशांग पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल. सचिन एक आक्रमक फलंदाज आहे, आतापर्यंत 8 धावांवरती खेळतोय सचिन आणि त्याला स्ट्राईक देतोय मिलन. मिलनला अजूनही सूर गवसलेला नाहीये, ज्यावेळी सूर गवसेल तेव्हा आपण पाहू शकता की नक्कीच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे मिलन कोहली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतात. पाहूया दुसरी धाव पूर्ण होते का, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. आणि 2 धावा पूर्ण, निश्चितच एक धाव होती पण तिथे 2 धावा घेतल्यात मिलन याने. खरोखर कौतुक करावं लागेल मिलन याचं, आणि 2 धावा पूर्ण केल्यात. दादा मी हेच म्हणतो की हे करण्याची गरज आहे, तुम्हाला चौकार षटकारांची गरज नाहीये. निश्चितच सिंगल डबल धावा जर तुम्ही घेतल्यात तर त्याने सुद्धा तुमचा विषय जो आहे तो हार्ड न जाता सोपा होऊ जाऊ शकतो, आणि जो सरासरी रेट आहे तो तुम्ही कमी करू शकता. मी अगोदरच सांगितलेलं, प्रमोद जेव्हा मैदानात उपस्थित होता, मी अगोदरच सांगितलं का एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये काढलीच पाहिजे, त्याने करून स्ट्राईक रोटेट होतो आणि जो आपला एव्हरेज असतो तो कमी होतो, समोरच्या संधी भेटते. आणि बाद सचिन हे बाद झालेले आहे झेलचीच्या स्वरूपात. एक चांगला मोहरा टिपलेला आहे मनोनी संघाने. तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय. पहा एक चांगला फटका खेळला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळतंय ते मनोरी संघाकडून. मागचा सामना जो होता तो मनोरी संघाने क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जिंकला होता, आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. एक आक्रमक फलंदाज बाद झालाय, ज्याने षटकार खेचून आपल्या संघाला सरासरीपर्यंत पोहोचवलं होतं. तो फलंदाज बाद होतोय सचिन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आहे फ्लिन. पाहूया फ्लिनच्या बाजूने आता आपल्याला माहिती आहे की लेफ्टीसाठी हे ग्राउंड खूप ॲडव्हान्टेज आहे. हवेचा जोर आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतो, त्याचा ॲडव्हान्टेज आता आपण फ्लिन किती घेतोय पाहूया. मागच्या सामन्यामध्ये असफल ठरला होता फ्लिन, 0 या धावसंख्येवर तो बाद झाला होता, पण आता मात्र टीमसाठी गरज आहे, तर टीमसाठी किती धावा जमवतोय फ्लिन आपण पाहूया. अजूनही मिलन मैदानात आहे, कोणताही सामना फिरवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. तसाच फ्लिन हाही फलंदाज तसाच आहे की कोणताही सामना नक्कीच फिरवू शकतो. आता ही जोडी आपल्या संघासाठी किती धावा जमवून देतात पाहूया. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 27, 3 बाद 27, 57 धावांची आवश्यकता आहे ती मालवणी संघाला. त्याचा पाठलाग करताना पाहूया 3 गडी बाद झालेत. पाहूया फ्लिन आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल यशांकडून, चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते, पण थोडं कमी पडतात फलंदाज. आता पाहूया यशांत त्याचा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहे. पाहूया काय होतंय, 6 धावा आतापर्यंत. आता आपण पाहतोय तिन्ही फलंदाज आलेत, तिन्ही फलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, म्हणजे ते आपलं आपलं काम करतायत, आपल्या संघासाठी ते काम करतायत, आणि हे करण्याची गरज आहे. पण त्यासोबतच सिंगल डबल जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या स्ट्राईक पर्यंत पोहोचू शकता, रन रेट पर्यंत पोहोचू शकता. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 33 वरती. तिसरं षटक यशांतचं सुरू आहे, चांगलं
चांगलं षटक टाकत होता यशांत, पण आता मात्र हा टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा फ्लिन याने घेतला. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये असफल ठरलेला फलंदाज होता फ्लिन, आता मात्र त्याला सूर गवसला तर निश्चितच सामना मालवणीच्या बाजूने झोकू शकतो. परंतु गोलंदाजी आपल्याला पाहावी लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, पाहूया काय होतंय. आणि ते मात्र एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, पाहूया दुसरी धाव घेते का मिलन कोळी पोहोचतात का पाहूया. आणि आता मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते मिलन याच्याकडून. काय फिटनेस पाहायला मिळतो आपल्याला दोन्ही फलंदाजांचा. निश्चितच एकही धाव नव्हती, फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु धावा जमवण्याचं त्यांचा मानस आहे. कशाही धावा येऊ देत पण धावा येऊ देत. आज चांगलं जर फेकी झाली असती, चांगलं जर अडवण्यात तिथं चेंडू अडवला गेला असता तर निश्चितच फलंदाज बाद होऊ शकला असता. जर फलंदाजाची साथ मिळाली तर निश्चितच गोलंदाजीमध्ये पण गोलंदाजाला एक हुरूप येतो, चांगले चेंडू टाकू शकतो, पण ते आपल्याला होताना दिसत नाही. आता पहिल्यांदा आपण पाहतोय की काहीतरी मिसफिल्ड झाली आहे मनोरी संघाकडून. आधीचा सामना त्यांनी क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जिंकला होता आणि जखडून ठेवलं होतं अक्सा संघाला. पुढचा चेंडू यशांत्याचा फ्लिनसाठी, पाहूया शफल होऊन झालेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या दिशेला आणि फटका चुकतोय. आणि आता मात्र कमबॅक यशांत त्याच्याकडून सेलिब्रेशन करतोय. यशांत एक आक्रमक फलंदाज बाद होतोय तो फ्लिन. डावकुरा फलंदाज बाद झालाय. संघाची धाव संख्या पोहोचली आहे 4 बाद 35. पॉइंटच्या दिशेला आपण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं की काही चुकी झाली होती, परंतु त्याच्यानंतर त्याने पूर्ण तो चांगला तिथे झेल पकडला गेलाय आणि फ्लिन बाद झालाय. संघाची धावसंख्या झाली 35. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. अजूनही मिलन कोळी स्ट्राईक वरती आहे. त्याची नवीन फलंदाज येतोय गणेश. पाहूया मालवणी मास्टर 12 चेंडू आणि 22 धावा पूर्ण करू शकतात का. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे स्ट्रायकर बॉलर संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय रोहित. पहिलं षटक टाकलं होतं, थोडंसं महागड होतं पण एक विकेट नक्कीच घेतला होता रोहित याने. पुढचा चेंडू, पहिला चेंडू टाकण्यात तयार आहे रोहित. पंचांच्या डाव्या बाजून ऑन मार्क वरती रोहित. मिलन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, डीप स्क्वेअर लेगला गेलेला चेंडू. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, पाहूया काय होतंय. चांगली फेकी होती परंतु एकच धाव. निश्चित दुसरी धाव होऊ शकली असती परंतु येस नो मध्ये एकच धाव पूर्ण केली आहे. संघाला मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 36. 36 धावसंख्या झालेल्या. अजूनपर्यंत 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. मैदानात उपस्थित जोडी आहे मिलन आणि गणेश. हा सामना सेमीफायनलचा सामना आहे. मनोरी मधली गल्ली वर्सेस मालवणी मास्टर्स संघ या दोन संघांदरम्यान. प्रथम फलंदाजी करून मनोरी संघाने धावा जोडल्या होत्या त्या 56 आणि जिंकण्याचं आव्हान दिलेलं ते 57 धावेचं मालवणी मास्टर्स संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नो चेंडूचा इशारा दिलेला आहे पंचांनी. 9 चेंडूचा इशारा दिलेला, त्या 9 चेंडूवर 1 धाव भेटते, अतिरिक्त धाव भेटते. या धावेबरोबर धावसंख्या वाढत चालली ती 37 धावा. आता 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू मागे 20 धावा करायच्या आहेत मालवणी मास्टर्स संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल तर. चांगलाच टोला मारलेला एकच्या दिशेने. क्षेत्र सज्ज आहे, 1 धाव घेतलेली आहे. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. त्या क्षेत्ररक्षकाचं मी अभिनंदन करतो. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानावं लागेल गणेश यांना. या एका धावसंख्या वाढत ती 38 धावा. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू मागे 19 धावांची गरज. 10 चेंडू आणि 19 धावा.
आपण चांगलं गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते रोहित त्याच्याकडून, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी, आणि आता मात्र अनुभवाचा कस लागतोय रोहित याचा, कारण मास्टर्स असताना रोहित गोलंदाजी करतोय. कसं गोलंदाजी टाकायचं हे त्याला नक्कीच कळलंय. अचूक टप्पा मिळाला, अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. आता मात्र मिड ऑफच्या दिशेला मारलेला फटका आहे, पाहूया झेल होतो काय, आणि मिलन कोळी बाद होत आहे. चांगला झेल म्हणावं लागेल. जी सिच्युएशन मागच्या सामन्यामध्ये होती की झेल एकही सोडला नव्हता मनोरीने, तसंच आता आपल्याला पाहायला मिळते की झेल सोडत नाहीये ते मनोरी संघ. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, तेवढी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित याची. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 38. 5 फलंदाज बाद झालेत ते मालवणी संघाचे. नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी मिलन वैती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. पाहूया सामना अजून कुठे झुकलेला नाहीये, अनिश्चितता नक्कीच आहे, पण यात एका षटकाराने सामना बदलू शकतो, एका विकेटने सामना बदलू शकतो. तसं आपण आता पाहिलं की रोहितने एक विकेट घेतला तर थोडंसं बर्डन आलंय, त्या बर्डन आता किती रिलीज करतायत मिलन वैती. पाहूया, आक्रमकता तर नक्कीच आहे, मिलन फटकेबाजी करू शकतो, परंतु एक चांगला गोलंदाज सुद्धा त्याच्या समोर आहे, तो म्हणजे रोहित. रोहित विकेट टेकर बॉलर आहे. आपण दोन्ही सामन्यांमध्ये पाहत आलोय, धावा निश्चित गेल्यात त्याच्या ओव्हरमध्ये, पण त्यांनी विकेट सुद्धा महत्वाचे विकेट सुद्धा मिळवल्यात. जाता पाहूया मिलन किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 38, विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू रोहित त्याचा पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल. पहिला चेंडू खेळण्यास तयार मिलन. पाहूया काय होतंय. महत्वाचे चेंडू आहेत, आता हे जे चेंडू येणार आहेत ते महत्वाचे चेंडू आहेत. आता मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे आणि गॅप मधून चेंडू निघून जातोय. सीमारेषे पार 4 धावा, खणखणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या झाली 42. 8 चेंडू 15 धावा. मी आता म्हणालेलो की बघा, एका चौकार किंवा षटकाराचा खेळ आहे, हा खेळ बदलण्यास वेळ लागत नाहीये. आता चौकार आलाय, ह्याच्या आधी बॉलवरती विकेट गेली होती, असं वाटत होतं की सामना मनोरीकडे झुकलाय किंवा एक महत्वाचा फलंदाज आहे, पण तेच टेन्शन रिलीज केलंय ते मिलन याने. चौकार ठोकलाय, 4 धावा मिळाल्यात संघासाठी आणि 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती मालवणी मास्टर संघाला. पाहूया रोहित आपला अनुभव लावून किती धावा रोखण्यात यश येते त्या रोहितला, आणि किती धावा बनवतोय मिलन. मास्टरचा फलंदाज आहे, पाहूया किती धावा जमवतोय मिलन. पुढचा चेंडू तटवून काढलाय चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे. पाहूया, 1 धाव घेतली आहे. खरोखर खूप चांगला चेंडू होता. निश्चित 1 धाव घेतली आहे, कारण धाव घेणं महत्वाचं होतं, तर तेच काम मिलन याने केले. 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्यात मिलन याने. आता मात्र स्ट्राईक साठी गणेश आलाय. पाहूया, शेवटचा चेंडू आहे, शेवटचा हा निर्णायक चेंडू आहे, या मॅचचा हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर निश्चितच तुमचं एक बर्डन कमी होईल आणि तुम्हाला सामना जिंकण्यास यश होईल. रोहित, पाहूया पुढचा चेंडू कसा टाकतोय, कोणते व्हेरिएशन टाकतोय आणि काय करतोय. शेवटचा चेंडू रोहित त्याचा गणेशसाठी फुलटा चेंडू आहे, लॉंग ऑनला मारलेला फटका आहे. पाहूया, 1 धाव घेतली आहे, दुसरी धाव घेत आहेत का पाहूया. यशांक आहे तिकडे, निश्चितच 1 धाव घेतलेला नाही. येस नो मध्ये येस नो मध्ये 2 धाव होऊ शकल्या असत्या, परंतु 1च धाव घेतली आहे. आता शेवटचा चेंडू होता, 1च धाव. काय चेंडू टाकलाय, फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस होता, पण तो चेंडू काय चौकार किंवा षटकारात रूपांतर करता आलेलं नाहीये. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 44 वरती. 6 चेंडू 13 धावा. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 44. वैयक्तिक पहिलं शेवटचं निर्णायक षटक, दोन्ही संघांसाठी हे षटक निर्णायक असेल. इथून जो सामना जिंकेल तो अंतिम सामन्यात आपल्या ह्या चषकावरती नाव कोरण्यासाठी तयार होईल. तो संघ कोणता होतोय तो आपण पाहूया. पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल, स्ट्राईक साठी गणेश आहे. 6 चेंडू 13 धावांची मॅच आहे. पाहूया, सर्वेश आपल्या संघासाठी विजय मिळवून देतोय की गणेश आणि मिलन आपल्या संघासाठी विजय मिळवून देतात, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज आहे, दोन्ही चौकार षटकार मारू शकतात. तर
6 चेंडू 13 धावा. गणेश स्ट्राईक साठी. सर्वेश बॉलिंग. पहिला चेंडू आहे, पण चांगला चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता. 1 धाव घेतले. यशांक तिकडे क्षेत्ररक्षण करेल. 2 धाव घेण्याचा कोणताही माणूस नाहीये. चांगला चेंडू टाकला होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. एकच धाव मिळाली आहे गणेशाला. संघाची धावसंख्या 45. 5 चेंडू 12 धावा. पाहूया मिलनने आपली फटकेबाजी दाखवली आहे. पाहूया किती धावा जमवतोय तो मिलन कोळी. 5 चेंडू 12 धावांचं समीकरण घेऊन उतरलाय मालवणी संघ. अजूनही अनिश्चितता नक्कीच आहे. एका चौकार किंवा एका षटकाराचा खेळ आहे. सर्वेश. दुसरा चेंडू मिलनसाठी. पुन्हा एकदा मारलेला, कव्हरला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे. पाहूया झेल होऊ शकतो का, आणि झेल झालाय. तिकडे चांगला झेल घेतलाय रोहित याने, आणि एक आक्रमक फलंदाज बाद झालाय. आणि हे बर्डन आपण बघतोय, दडपणाखाली खेळताना संघ दिसतोय तो मालवणी संघाचा. एक आक्रमक फलंदाज बाद झाला मिलन. त्याने आधीच्या षटकामध्ये चौकार ठोकला होता, तो मिलन बाद. आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला मनोरी संघाकडून. रोहित ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला देताना पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. 4 चेंडू आणि 12 धावा. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकाची ती सर्वेश याच्याकडून. 2 चेंडूंमध्ये 1 धाव दिले आणि 1 बळी मिळवलाय. पाहूया 4 चेंडू 12 धावा. यानंतर होणारा सामना आहे दहिसर आणि चिंचोली. 4 चेंडू 12 धावा. डिफेंड करायचे काय करायचं, आणि तो संघ जाईल फायनल मध्ये, प्रवेश करेल या चषकावरती नाव कोरण्यासाठी. डेंग्या बॉईज ने जी स्पर्धा आयोजित केली त्याच्यामध्ये नाव कोरण्यासाठी सज्ज होईल. त्याची जागा घेण्यासाठी एक अनुभवी ऑलराऊंडर परफॉर्मन्स असलेले धर्मेंद्र. पाहूया आपण त्यांना मास्टरमध्ये खेळताना बघतोय. आज हा संघ इथे डेंगा बॉईजच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. 4 चेंडू 12 धावा. पाहूया अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांचा किती अनुभवाचा उपयोग करतात ते पाहूया. सर्वेश. पुढचा चेंडू धर्मेश खेळण्यासाठी तयार आहे. पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका आहे, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया 4 धावा. खरोखरच एक सुंदर शॉट म्हणावा लागेल. 4 धावांसाठी मारलेला धर्मेंद्र यांनी फटका. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 49 वरती. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. खरोखर पाहूया आता दोन्ही संघाचा कस लागतोय. 3 चेंडू 8 धावा आहे. सर्वेशने सुरुवात चांगली केली होती. आखू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवरती धर्मेंद्र गेले आणि त्यांना पॉईंटच्या दिशेवरून त्यांनी ओळखलं तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, त्यांनी चौकार लगवलाय. पाहूया 3 चेंडू 8 धावांचं समीकरण घेऊन उतरलेले धर्मेंद्र आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. सर्वेश कमबॅक करतोय का पाहूया. धर्मेंद्र काही करतात आपल्या संघासाठी पाहूया. पुढचा चेंडू धर्मेशांना सर्वेशाचा. पाहूया पुन्हा मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आहे. पाहूया आउटफील्ड फास्ट आहे, चौकार जातोय का, आणि तिथे 4 धावा. 2 चेंडू 2 चौकार. ही फलंदाजी करण्याची गरज होती मालवणी संघाला. मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव, मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव. थँक्यू डीजे. मॅच पाहतोय आपण. अतितटीची मॅच आपण पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू. मॅचचं पूर्ण रूप बदललंय. धर्मेंद्र यांनी येऊन 2 चेंडू आणि 2 धावा, 2 चेंडू आणि 2 चौकार ठोकलेत. सर्वेशाला चांगला फायदा मिळतोय. सर्वेशाच्या आखू टप्प्यांचा चेंडू घेतात ते धर्मेंद्र. विजयासाठी 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. अनुभवी खेळाडू आहेत, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. आपण पाहिलंय खूप ठिकाणी त्यांना खेळताना. 2 चेंडू 4 धावा. पाहूया पुन्हा चौकार येतोय. काय करतोय सर्वेश आपल्या संघासाठी, काय करतोय धर्मेश आपल्या संघासाठी, काय करतायत पाहूया. 2 चेंडू 2 चौकार. पुढचा चेंडू सर्वेशाचा धर्मेंद्र यांच्यासाठी. पाहूया काय होतंय चेंडूवरती. आणि आता मात्र चांगला चेंडू टाकला होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पाहूया फलंदाज बाद होतोय. धावचीत झालाय फलंदाज. आता मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आहे. एक फलंदाज बाद झाला. 1 धाव होऊ शकली असती पण तिथे कमी पडतायत गणेश रन घेण्यामध्ये. निश्चितच धर्मेंद्र यांनी चांगलं सेट केलं होतं टार्गेट, आणि असं वाटतं की धाव घेण्याची गरज नव्हती पण ती धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालेत. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावा. रंगतदार चाललेला सामना आहे मालवणी मास्टर्स आणि मनोरी. आपण पाहतोय सर्वेशाचं खरंच कौतुक करावं लागेल. ब्लॉक हेल पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि तिथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू गेला, फलंदाज बाद झाला.
नवीन फलंदाज आलाय, सेट बॅट्समन आउट झालेत आणि आता नवीन फलंदाज आलाय मिथून. 1 चेंडू 4 धावा. पाहूया काय होतंय या सामन्यामध्ये. अतितटीचा चाललेला सामना आहे, रंगतदार आहे, प्रेक्षकांना पण उत्कंठा लागली आहे. नक्की कोण जिंकेल. 12 धावा हवं होत्या तेव्हा धर्मेंद्र येऊन 2 चौकार ठोकले होते आणि त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू गेला, त्याच्यामुळे प्रेशर तर नक्कीच आहे. 1 चेंडू 4 धावा. पाहूया कुठला संघ विजय होतोय, कुठला संघ जोरावरती फायनल मध्ये प्रवेश करतोय. 1 चेंडू 4 धावा, एक चौकार, षटकार की विकेट. आपण पाहूया मैदानात अटीतटीचा चाललेला सामना. मालवणी मास्टर्स मनोरी. पाहूया मिथून काय जादू करतोय की सर्वेश जादू करतोय. आता नक्कीच चमत्कार करण्याची गरज आहे ती या खेळाडूंना, मतलब गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल. 1 चेंडू 4 धावा. सर्वेश आपल्या मार्क वरती, मिथून आपल्या मार्क वरती. 1 चेंडू 4 धावा असताना पाहूया आणि आता मात्र निर्धाव चेंडू, यॉर्कर चेंडू टाकला आणि मनोरी संघ या डिंग्या बॉईज या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, खूप चांगला खेळ केलात, चांगला फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड धर्मेंद्र, आपण चांगले चौकार ठोकलेत आणि आपल्या संघाला एक टार्गेट पर्यंत गेलात. आमचा गाव भारी हाय, आमचं नाव भारी हाय, आमची गल्लीचा हाय दरारा, जो बी भिडणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चिंचोली बंदर आणि दहिसर आपला एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे जेवण घेण्यासाठी आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. वेल डन बॉईज. आपण पाहिलंय एक अतितटीचा सामना. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना काय गोलंदाजी केले सर्वेशाने आणि आपल्या संघासाठी विजय मिळवून प्राप्त करून दिलाय. आपल्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले होते ते 2 संघ होते, मालवणी मास्टर्स आणि मनोरी. आणि मनोरी संघाने मालवणी मास्टर्सची मात करत अंतिम प्रवेश केलाय आणि आपण आता त्यांचं सेलिब्रेशन पाहतोय मैदानामध्ये. वेल डन बॉईज, व्हेरी गुड. मनोरी मोकळी गल्ली हा संघ अंतिम संघात प्रवेश करतोय.